पंढरीसी जाय तो विसरे माय बाप, अवघा होय पांडुरंग राहे धरुनिया अंग. न लगे धन मान देह भावे उदासीन, तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ. पंढरीला जातो त्याला त्याच्या मायबापाची देखील आठवण राहत नाही. जो व्यक्ती पंढरीला जातो, पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतो, त्याला कुणाचीही आठवण राहत नाही आणि कुठल्याही मोहजाळामध्ये तो अडकत नाही. तो स्वतःच पांडुरंग रूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो. तो स्वतः पांडुरंगाचे रूप होतो आणि तो पांडुरंगाच्या रूपाचे दर्शन करण्यामध्ये एवढं तल्लीन होऊन जातो की तो त्याच स्थितीत राहतो. मग त्याला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान धन द्रव्य लागत नाही. त्याला मान सन्मान किंवा पैसे व धन वगैरे काहीही लागत नाही. एकदा तो विठुरायांच्या चरणाशी लीन झाला की त्याला कुठल्याही प्रकारचा मान किंवा काहीही लागत नाही, कारण तो देहाविषयी आता उदासीन झालेला असतो. त्याला त्याच्या देहाविषयीचा जो गर्व आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो सर्व काही नाहीसा झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मलाचा म्हणजे त्रिगुणरूपी मळाचा तात्काळ नाश करणारे आहे. आपल्या अंगी जो काही मळ आहे, जो आपल्या विचारांमध्ये मळ आहे, जे काही अभिमान गर्व आहे, त्या सर्वांचा नाश करणारे पंढरपूर हे क्षेत्र आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज प्रत्येक अभंगांमधून सांगत आहेत की पंढरपूरला जा आणि पंढरीच्या विठुरायांचे दर्शन घ्या आणि स्वतःच्या गर्व अभिमानाचा त्याग करा.